मित्रांनो, एक खूप चांगली गोष्ट आहे जी आज मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, चेहऱ्यावरती किती डाग वगैरे असेल किंवा काय असेल, त्याचा डेमो पहिले मी घेतो. मी स्वतः यूज करतो. मी स्वतः यूज केल्यानंतरच दुसऱ्यांना सांगतो की ही वस्तू तुम्ही यूज करा म्हणून. आणि आज मी तेच बनवलेलं आहे. हे बघा, ही एक पेस्ट आहे, घरगुती पेस्ट. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, ना ब्युटी पार्लर किंवा काय, कुठंच तुम्हाला 10-15 हजार रुपये घालायची गरज नाही आहे. यामध्ये लागणारे पदार्थ जे होते ते पदार्थ काही मी तुम्हाला दाखवले नाही, पण आता पूर्णपणे पेस्ट मी तयार केलेली आहे. तर यामध्ये मी मिक्स केलेलं आहे सर्वात पहिले दही, त्याच्यानंतर बटाट्याचा रस, त्याच्यानंतर आपलं खायचं मध, आणि त्यानंतर मी यामध्ये जे यूज केलेलं आहे ती आहे कॉफी. कॉफीनंतर सर्वात लास्ट विषय जो येतो तो आहे दही. सॉरी, दही तुम्हाला बोललं वाटतं. मग हळद, दही, बटाट्याचा रस आणि मध नंतर कॉफी, ह्या पाच वस्तू मिळून एक अशी पेस्ट ही तयार होते बघा, जी आता झालेली आहे. आणि मी ती पूर्णपणे तयार करतो आहे आणि हिचा डेमो मी आज स्वतः घेणार आहे. व्हिडिओ वगैरे खूप असतात, खूप व्हिडिओ तुम्हाला येतात, पण काय यूज करू की नको करू, स्किनला काही होईल किंवा चेहऱ्याला काही होईल, तुम्ही लोक विचार करतात. पण मी तुम्हाला डायरेक्ट डेमो देणार आहे आज. बघा, हे 5 पदार्थ आपल्या घरामधले मी यूज करून त्याची ही पेस्ट बनवलेली आहे. त्याची ही पेस्ट मी आज बनवलेली आहे. तर ही पेस्ट आपण कशी यूज करायची ते तुम्हाला सांगेल मी. थोडं जरा थंड होऊ द्या. हिचा रिझल्ट तुम्हाला नक्की कळेल. बघा, तर ही पेस्ट आपली तयार झालेली आहे. या पेस्टला आपण 15 ते 20 मिनटं जरा थंड होऊ देऊया. थंड झाल्यावर मग हिचा आपण चेहऱ्यावर लेप करूया, जसं आपण बजरंग लेप लावतो. तुम्हाला माहिती ना बजरंग लेप काय आहे? माहिती की नाही माहिती? बजरंग लेप, जसं आपण बजरंग लेप लावतो कुठं जखम झाली किंवा काय झालं, सेम तिचा कलर तसाच झालेला आहे. पण ही बजरंग लेप नाही आहे. कळलं का? हे आपले घरातले असे काही पदार्थ आहेत जे तुमच्या चेहऱ्यावरचे सर्व काळे डाग म्हणा किंवा काय म्हणा, ते सर्व निघून जातील आणि तुमचा चेहरा एकदम टवटवीत दिसेल. तर मी याला पहिले स्वतः यूज करणार आहे. जेव्हा मी यूज करेल तेव्हाच तो तुम्हाला सांगेल की तुम्ही पण यूज करा म्हणून. चला बाय. आणि मटण रेडी झालं, जेवायला यावं लागेल. मटण रेडी आहे आपल्याकडे, जेवायला यायचं. चला बाय.